थँक्यू नितीन. पुण्याला आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. केवीस फिटनेस प्रेझेंट्स आपण स्वर्गीय लालचंद मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आगासन प्रीमियर लीग. चला बॅटर लवकर पाठवा, बॅटर लवकर पाठवा. नाही टाइमपास नका करू ना, नंतर मग 5 ओव्हरच्या मॅचेस होणार नाहीये. काय सामना जिंकला दिव्यांग सानवी 11 संघाने. जबरदस्त क्रिकेट खेळले. इथं मिती 11 संघाने आपण तर टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर लक्ष्मी स्मृती 11 संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. नाही आमच्या जे टॉस बॉक्स आहे तिथून जरा सर्वांनी बाजूवा. यदू भाऊ जरा थोडस बाजूवा सर्वांनी. नाही खेळाडू कक्ष इथेच आहे. अडलक तेनू चला चला सामना सुरू करायचा लगेच. सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता. हाडलक वैभव. नाही मला वाटतं पहिल्यांदा 5 वर्षात आज पहिल्यांदा 5 वर्षात बक्षीस मिळाले, पण 6व्या वर्षी ते बाहेर गेले. सलामीची जोडी आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय. हो पहिला चेंडू डाऊन डी ग्राउंड. चेंडू चालला या वेळेला मिड विकेटला. पहिल्या चेंडूवरती पहिला दणदणीत चौकार. प्रीतम प्रीतम डीजे मास्टर प्लीज तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, थोडं जरा आमच्याकडे लक्ष द्या. कारण का आम्हाला डे नाईट कॉमेंट्री करायची असते, त्यामुळे जरा थोडंसं लक्ष द्या डीजे मास्टर. नाही तकदीर मुंडेला बघा, जर 50 लागली तर आपण तर लालचंद मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चला 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 लक्ष द्या थोडस. विकेट हॅड्रिक आणि 3 चौकार 3 षटकासाठी आपण तर सूरज पै आणि आपण तर विराज कडून केवीसी फिटनेस यांच्याकडून 500 रुपये म्हणजे 1000 रुपये मिळतील तब्बल. क्या बात आहे. नाही राहू दे राहू दे, काय लागणार. मारले तर चांगलं, नाही मारले तर मिळणार तुम्हाला. फक्त लक्ष्मी स्मृतीसाठी आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार बघितलं तर चौकार आलाय. मिड विकेटला चेंडू वेगाने गेला. बॅटर तकदीरला आपण पाहू शकता. किशोर ओ हवेमध्ये चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. 4 क्षेत्ररक्षक चेंडू कोण पकडणार. काय घडलंय मैदानावर बघा. विकेट मिळाला असता. तकदीर थोडीशी घाई करतात. 5 धावा धावफलकात लागल्यात. घाई आम्ही बघितले सातत्याने. जेव्हा जेव्हा घाई केली तेव्हा तेव्हा ती महागात पडते घाई. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते सूरज पैद असतील, आपण तर काल बघितलं क्रिश मुंडे देखील होते, अथर्व कदम देखील होते. सर्व इंटरनॅशनल ला जाऊन आपण तर बाहेर देशात जाऊन आलेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेत असतील, ऑपरेटरच्या भूमिकेत असतील. नाली दुबई कतार इथे जाणं काय तुम्हाला एवढं मोठं काम नाहीये. कधी जाऊ शकता, फक्त विजा पाहिजे तुमच्याकडे बस. ओ खोलवर टप्प्याचा फुलेलेच्या वाईड अर्काचा वापर केल्या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. बेटर आपण पाहू शकता तकदीर आणि जयेशला आपण पाहू शकता. आणि तकदीर ही जोडी आपण मैदानात पाहू शकता. किशोर हो फटका चांगला यावेळेला मिळवणार. चेंडू वेगाने चाललाय. वाडी श्लॉगाने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. मिसफीड झाले. 2 धावा इथून कंप्लीट केले आहेत. प्रथम बॅटिंग करतो आपण तर लक्ष्मी स्मृती 11 संघ. दोन्ही संघ बघितले तर आज आपण तन्मय 11 संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. खेळ चांगला झाला नाहीये.
समीरचा झेल सुटला, पण त्यानंतर समीरने जबरदस्त बॅटिंग केली, 30 धावांची खेळ गेली. किशोर तू जयेश. फटका चांगला ड्राईव्ह केला यावेळेला. मिड ऑफ फॉरन चेंडू चाललाय लॉंग ऑफला. मिस स्पीड चेंडू सीमा पार चाललाय. क्या बात आहे. धावफलकात आपण पाहू शकता ज्या वेळेला 11 धावा आपण पाहू शकता. 11 धावा धावफलकात आपण पाहू शकता. लक्ष्मी स्मृती 11 संघ. किशोर चांगली गोलंदाजी करतो, पण क्षेत्राशी साथच लाभत नाही त्याला. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. किशोर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो स्ट्राईकला. जयेशला आपण पाहू शकता. फुल टॉस आहे, डाऊन दी ग्राउंड. फटका खूप चांगला यावेळेला. मिडविकेटला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहतात किती वेगाने चेंडू गेलाय सीमारच्या पार. चौकार. जण विराटला सांगतायत की विराट सर्व भिस्त तुझ्यावरती आहे. बॅटिंग करायचे, 2 षटकं फेकायचे, 15 धावा. फ्लाइंग स्टार्ट. मित्र म्हणे लक्ष्मी स्मृती 11 संघाचे एक चांगला स्टार्ट दिलाय. चला जरा फास्ट घ्या गणेश, कारण का आपल्याला शो मॅच देखील कव्हर करायचे. सूरज मात्राच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद बघा ना किती. वाढदिवस आहे आज त्यांचा, खास दिवस. त्याच नाव वाढदिवस. नागराज येतो गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण बॅटर पाहू शकतो. तकदीरला जीवदान मिळालंय. तकदीर पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ओ चांगला चेंडू तर बॅकफुटवर गेलाय, कट केलाय. जयेश म्हात्रे आणि राहुल म्हात्रे आपण तर यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. जयेश म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. नागराजचा पहिला चेंडू डॉट गेलाय. पहिल्या षटकात आपण तर 15 धावले. इथून पाहिजे तर पीट 2 मध्ये किती धावा कुठल्या आहेत. नागराज देखील या संघाचा अष्टपैलू खेळाडू होता. मिडॉन लाईक क्षेत्रक्षण तैनात केलं त्यांनी. सायकेलला आपण पाहू शकतो यावेळेला तकदीर, ज्याला जीवदान मिळालं तो तकदीर आता कशावर बॅटिंग करतो पाहिजे. नागराज राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू खेचला यावेळेला. डाऊन दी ग्राउंड. मिडविकेटला चेंडू वेगाने चाललाय. 2 धावा होतात का पाहिजे. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या 17 धावांची भागीदारी आपण पाहू शकतो 2 बॅटरमध्ये. जयेश आणि तकदीर मध्ये. लक्ष्मी स्मृती 11 संघ बॅटिंग करतोय नाणेफेक गमावल्यानंतर. कारण विराट सारखा बॅटर अजून येणं बाकी आहे. अष्टपैलू खेळाडू नागराज राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. बला तकदीर. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. ऑफस्टमवर आले ते स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळत होतं. नाही त्यांचे सुपुत्र बघा ना, सांगतात पप्पा मार ना, पण नो स्ट्राईक का, म्हणजे जयचे सुपुत्र आहेत. क्या बात आहे. नाही मिळाला तर चेंडू मारेल ना. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. नागराज तो तकदीर. शॉट ऑफ लेंथ चेंडू पूल केलाय, पाठवलाय चेंडूला मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. चेंडू आणायला कोण गेले आमचे स्वयंसेवक बघा जरा. मला वाटतं विराज त्यांच्यापर्यंत नाश्ता नसेल पोहोचला म्हणून ते थोडेसे सुस्तावलेत. काल दिलंय का, म्हणजे आज पण सुरुवात चांगली, आज पण त्यांच्यापर्यंत जाऊ दे, कारण आज शेवटचा दिवस आहे. तसं का चौकाराने वाढते. शैने आम्हाला सांगतात 21 धावा. पटका खूप चांगला खेळ होते तकदीर यावेळेला. शपल झाले मिड पण तर मिड लेग स्टमवरनं ऑफ स्टमवर आले बनवला. इम्प्रूव्ह स्ट्रोक बघायला मिळाला. पटका बनवला मिडविकेट क्षेत्रामध्ये. नागराज देखील एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, या संघाचा गुणवान खेळाडू आहे. आपण तर नेहमी त्याला रेग्युलर संघातून खूप चांगली कामगिरी करताना बघितले. गोलंदाजी असो, बॅटिंग असो, क्षेत्ररक्षण असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगली कामगिरी करतो. ओ फटका हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. गणेशने काय केलं.
हात एकत्र आणले होते पण चेंडू निसटला. धावसंख्या धावफल कधी 22 धावा. तकदीरला अजून एक जीवदान मिळतं. नशिबाचा धनी ठरतोय. 50 धावा मारल्या तर इथून सूरज पै यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज मिळेल तकदीरसाठी. नागराज पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण जयेशला पाहू शकता. हो चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. काही कळायच्या आधी चेंडू आपण त्या श्रेष्ठच्या हातात गेलाय. किशोर आपण त्या श्रेष्ठच्या भूमिकेत 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा आल्या धावफल कधी आपण पाहू शकता. लक्ष्मी स्मृती 11 संघ 22. 11च्या सरसेने धावा कुठल्या आहेत. नाही तर इथून बॅटिंग करावी लागणार आहे. कारण का जर विराज सारखा बॅटर तुमच्याकडे आहे तर मग त्यालाच स्ट्राईकला आपण कमीत कमी मी तर म्हणेल जास्तीत जास्त 12-13 धावा चेंडू तरी त्याला मिळाला पाहिजे तर तो आक्रमक बॅटिंग करू शकतोय. जयेशचा मुलगा देखील बघा ना बॅटिंगची प्रॅक्टिस करतोय. त्या जयेशने देखील त्यांना हात दाखवले त्यांच्या मुलाला. गणेश आला गोलंदाजी मार्कवर. स्वर्गीय रतनबा स्मृती चषक मध्ये ऍक्टिव्हा देखील मिळते आणि आगासागाऊन पहिली ऍक्टिव्ह आणणारा खेळाडू 2014-15च्या सीझनला. हो पहिला चेंडू ऑफस्टॉमच्या भरपूर बाहेर पिचिंग केलंय. पंच वाईड शिकून करतायत. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. गणेश पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला आपण पाहू शकता. तकदीर ओ एच बॅटर बाद. आपण तर थोडासा एक चष्मा असतो तो तारेचा त्याचा वापर करतायत. कारण करणं देखील गरजेचं आहे. कधी कधी चेंडू उडतो लागतो डोळ्याला दुखापत होऊ शकतं. त्यामुळे त्याच्यातून आपण तर वाचण्यासाठी संरक्षण तर म्हणेल एक कवच वापरतायत ते खूप चांगलं ते असतं. तुम्हाला त्यातून चेंडू देखील चांगल्या प्रकारे दिसतो आणि तो कदाचित जर बॅटकट झाले चेंडू जर उडाला लागणार नाही डोळ्याला त्या मागचं संरक्षण असतं. विकेट मिळाला गणेशला. लक्ष्मी स्मृती 11 विपक्ष मित 11. गणेश येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचा आपण दुसरं षटक घेऊन आलाय. तिसरं षटक आहे. गणेश वैयक्तिक आपण पहिलं संघ तिसरं षटक घेऊन स्ट्रायकरला आपण बघतो विराज मुंडे. विराजकडे प्रचंड गुणवत्ता आहे. गुणवत्तेने भरलेला खेळाडू आहे. हो बाकपड जाऊन कट केला. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. धावा फक्त आणि फक्त 23 आपण पाहू शकता. लक्ष्मी स्मृती 11 संघ मित 11 संघच खूप चांगली कामगिरी करतोय. विकेट हॅट्रिक 23 धावा आहेत. 23. गणेश मुंडेला बघा विकेट हॅट्रिक साठी सूरज पै यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज आहे. विराजाला स्ट्राईकला एक डॉट चेंडू गेलाय. पण हा खेळाडू असा आहे ना जर शेवटपर्यंत थांबला तर इथूनही 50 ते 55 धावा होऊ शकतात. गणेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो टाकला विराज मुंडे. ओ शरीरापासून दूर ठेवला. ओ फ्रॉम द बॉडी खेळायचं तर यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते गणेशच्या माध्यमातून. अप्रतिम षटक हाताळतोय. विराज सारख्या बॅटरला त्याने 2 चेंडू डॉट फेकलेत. कुठेतरी चांगली गोलंदाजी बघायला मिळते. गणेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो टाकला विराजला आपण पाहू. विराज मुंडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. अजून एक डॉट चेंडू. 3 चेंडू. विराज सारखा बॅटर डॉट जातो इथे. असं वाटत नाही की विराज मुंडे खेळतोय. कारण नेहमी या खेळाडूला आम्ही पाहिलंय गावातल्या संघातून खेळताना खूप चांगली बॅटिंग करतो. कमी चेंडूमध्ये जास्त धावा कुटणारा बॅटर. आता मात्र संघर्ष करतोय. 3 चेंडू डॉट गेल्यात. खातं उघडायचं त्याला. थोडंसं दबाव मेसेज करतोय. स्वतः आपण तर संघ नायक देखील आहे. गणेश जबरदस्त गोलंदाजी करतोय. अनुभव प्रचंड गणेशकडे देखील. पूल केलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू चाललाय. चेंडू यावेळी मिडविकेट रिजन मधनं मिसफील्ड झाली. नशिबाचा चौकार.
20 धावा झाल्या. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील ड्रिंक्स बेकर देखील तयार राहायचंय. गणेश राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. विराजच्या बॅटमध्ये एक शट आपण इथं चौकार आलाय. ओ फटकाचा हवेत यावेळेला झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. मॅचची गोल्डन विकेट मिळाली होती. हाफ शॉट खेळले होते. विराज थोडेसे नाराज होतं स्वतःवरती. 28 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण लक्ष्मी स्मृती 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पाण्याची मागणी केली जाते बघा लवकर. पाणी पाणी डीजे. तीन षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला तब्बल धावा झालेत. आपण तर 28 धावा झालेत. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. खास करून विराज त्याच्याकडे गुणवत्ता प्रचंड आहे. गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे त्याला. नागराजाला बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहू शकता. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळणार आहे. विराज स्ट्रायकिंगला गणे. ओ फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय. विराज जणू काय नशिबाचा धनी आहे. श्री आपण तर यश संतोष बेडेकर आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 30 धावा संतोष बेडेकर यांचे सुपुत्र. बघा झेल सोडलाय. दबाव भरपूर आहे एस बेडेकरकडे. त्यांच्याकडे झेल उडाला होता. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. नागराज हो लाईन पावी लागणार आहे. दबाव महसूस करतायत. पंच वाईट चिकून करतायत. अवांतर धावेने भर. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला लक्ष्मी स्मृती 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. 31 धावा. सामना जर बरोबर झाला तर सुपर ओव्हरचा वापर केला तर यशवरती आता प्रचंड टेन्शन आहे. बघा ना कमरेवरती त्याने हात दिल्यात. आता मी तर म्हणे रिलॅक्स राहा यश. का त्यांचे बाबा देखील खूप चांगले क्रिकेटर होते. सलामीला यायचे. स्ट्रायकिंगला आपण विराजला पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. कॉडबियांचा अपील. बॅटर बाद. बिग विकेट. थँक्यू. बड्डे बॉय राहुल यांच्याकडून म्हात्रे यांच्याकडून बघा 3 षटकार मारले तर 1,500. 3 चौकार मारले तर 1000. क्या बात आहे बड्डे बॉय. आणि त्याच्यासाठी आपण तर सूरज पै यांच्याकडून 1000 रुपये. सूरज म्हात्रेला प्रत्येक षटकाला 500. विराज बाद झाला. बिग विकेट. विराज विकेट गेली इथं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. लक्ष्मी स्मृती 11 संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. शैने आम्हाला माहिती येतात 31 धावा. शैने देखील बघा प्रचंड आता टेन्शन मध्ये बसलेत. विराज सारखा बॅटर बाद झालाय.
फुल टॉस डाऊन डी ग्राउंड मिडल चेंडू चाललाय वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फॉर्म खूप चांगलं क्षेत्ररक्षण गुड थ्रो काय फेकी केली बघा ना अप्रतिम क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण धावसंख्या धावफलका त्यापुढे पाहू शकतात 33 षटक प्रगतीपथावर धावा येत नाहीयेत धावा येणं फार गरजेचं आहे लक्ष्मी स्मृती 11 संघासाठी हो फटका चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय लॉंग ऑफर क्षेत्रक्षेत्र जातोय चेंडूला फीड करतोय 2 धावा मिळत आहेत धावसंख्या धावफलका त्यापुढे पाहू शकता या बेला 35 धावा 35 धावा धावफलकातील लागल्यात सूरजला आपण पाहू शकता नागराज ऑन साइडला आडव्या बॅटने खेचलाय बड्डे बॉयने पाठवलाय चेंडूला वाईड इज लॉंग ऑन सीमारच्या पार मच नीडेड षटकार पाचशे लागू झालेत ओप्पोचा मोबाईल जर कुणाला चुकून मिळाला असेल तर आणून द्या बघा वैभव बेडेकरचा मोबाईल आहे मोबाईल महत्वाचा नाहीये पण त्याच्यातील नंबर्स जे तुम्ही डेटा सेट केला असतो ना तो फार महत्वाचा असतो इथून जो संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल दिव्यांग लेवून बरोबर नाही तसं नाही खेळायचं नाही विनोविनर नाही खेळायचे का चालेल तुम्ही सांगा तेव्हा आम्हाला तसं सांगा विराज सांगतीलच क्या बात आहे क्या बात आहे धन्यवाद 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 जयदीप पुंडे क्या बात आहे आजचा नाश्ता पण षटक संपल्याची खून करते कोणी आणो आम्हाला नाश्ता आला ते फार महत्वाचं आहे दिव्यांग 11 आणि नित्या स्मृती मध्ये मॅच होणार आहे चला टॉस साठी सज्ज राहायचंय सूरज साठी 500 रुपये षटकासाठी अंतिम षटक कोण घेऊ तो पाहिजे आता गोलंदाजी मार्क येतो अंतिम षटक तेजस आलाय स्ट्रायकेला जय सलामीचा बॅटर पण इथून आक्रमण करणं फार गरजेचं आहे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता टेकअप झाला पडल्यानंतर बाहेर निघालाय पंचमात्र कोंडाची खून करत नाही डॉट चेंडूची समाप्ती धावा येत नाहीत लक्ष्मी स्मृती 11 संघासाठी सूरज नो स्ट्राईकला माशासारखा तडफडतो आज बर्थडे बॉय 500 मिळालेत ना त्यांना माहिती अजून मिळाले तर संध्याकाळची देखील मजा येईल हो उंच गेलाय झेलची शक्यता लॉंगॉनला गणेश येत आहे झेल्स घेतो का हो हो गुड कॅच आणि हात आहेत का काय आहेत ते मला वाटतं हात नाही ते सूप आहेत जबरदस्त हात मोठे आहेत बघा ना गणेशचे Hello, check. Hello. Check.
Hello. Hello. Check, check. Check, check, check. Hello. 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 Check, check. Check, check. Hello. 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 धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. थोडंसं व्हॉल्यूम द्या डीजे मास्टर. शने धावा किती झाल्या मला सांगायचंय. आज चौकार आलाय. 45 धावा झाल्यात. 45 धावा धावफलकातील लागल्या आहेत. आता कोणत्याही प्रकारची सेटिंग करू नका मित्रांनो. थोडंसं बरोबर एकदम सेटिंग आहे. परफेक्ट आहे. फक्त हात नका लावू तुम्ही. व्यवस्थित सेटिंग आहे आता. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. डॉट चेंडूची समाप्ती येते. अंतिम षटक यावेळेला खूप चांगल्या प्रकारे फेकलं ते. तेजस तेजसला आपण पाहू शकता. तेजस गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. डाऊक बंटी भेडेकर. तेजस तो बंटी फुलटॉस लॉफ केलाय. उंच गेलाय. लांबी प्राप्त करतो का पाहायचंय. चेंडू गेला यावेळेला वाईड इस्ट लॉंग ऑन सीमार्शा पार. षटकार. बंटीने बघा बॅटचा फेस खोललाय. तेजसच्या अगेन्स्ट 51 धावा. लक्ष्मी हॅलो हॅलो हॅलो. तेजस तो बंटी. हो पुन्हा एकदा खेचलाय. कदाचित वाईट चेंडू खेचला यावेळेला. मिडविकेटने क्षेत्ररक्षक आल्यात. मिसपीड चेंडू पार जातो का पाहायचंय. चेंडू सीमार्शा पार. नशिबाचा चौकार. धावसंख्या धावफल करते आपण 55 आणि 56 धावांचं लक्ष आहे. मगाशी देखील तशाच प्रकारचं लक्ष आपल्याला बघायला मिळालं. तर मगाशी 56 पाहिजे होते आणि आता देखील आपण इथं 56 झालं. 57चं लक्ष झालेत. चला दिव्यांग 11 आणि आपण तर नीता स्मृती या टॉस साठी यायचंय. चला लवकर यायचं. दिव्यांग 11 आणि नीता स्मृती टॉस साठी यायचंय. धावा झाले. धावफल कधी शैन आहे. 55 झाले. 56चं लक्ष आहे. मॅच जसे सुरू होईल तर जाऊया दुसऱ्याकडे. आमचे साथी समालोचक नितीन कारणे. धन्यवाद. ओमकार नितास सिद्धेश मुंडे पण असेल तर या लवकर. हॅलो हॅलो. दिव्यांग सानवी 11 आणि नीता स्फूर्ती मध्ये मॅच आहे. दोन्ही कॅप्टननी रिपोर्टिंग करा. छप्पन्न धावांचं लक्ष आहे. मीत 11 संघासमोर. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. लक्ष्मी स्फूर्ती 11. चला नीता स्फूर्तीचे कॅप्टन लवकर या. नाही बोल नीता स्फूर्तीचा एकही प्लेअर आला नाही अजून. येत आहेत का. चला येत आहेत. चला नीता स्फूर्ती 11 आणि दिव्यांग सानवी 11.
चला मीत 11 संघ आपली सलामी जोडी चला अनिता स्फूर्ती आणि दिव्यांग सानवी 11. चला बॅट्समन पाठवा मीत 11. हॅलो तर लक्ष आपण पाहिले या मॅच मध्ये 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी मीत 11 ची सलामी जोडी आपण पाहतोय नागराज आणि विश्वनाथ. विश्वनाथ यांना आपण पाहतोय आकाशन 40+ संघामध्ये खेळताना पाहतो. बघा पुन्हा एकदा सूचना करतोय नीता स्मृती आणि दिव्यांग सानवी 11 लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. दिव्यांग सानवी 11 चे कॅप्टन आहेत, नीता स्मृतीचे कॅप्टन नाहीयेत. म्हणजे चंद्रकांत पाटील यांचा संघ मला वाटतं. चला रिपोर्टिंग करा. सूरज पै सुद्धा आपण मध्ये मीत 11 मध्ये आहेत. टार्गेट किती आहे? 56. जर्सी आपण बघा जबरदस्त जर्सी आहे. स्वर्गीय लालचंद मुंडे यांचा फोटो सुद्धा त्या जर्सीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सौजन्य आपण पाहिलं तर सूरज पै आहेत. दुबई रिटर्न जर्सी भरपूर चांगल्या आहेत बाळू पाटील. चला मॅच सुरू करायचे. विराज मुंडे येत आहेत पहिलं षटक घेऊन. विश्वनाथ यांनी षटकार मारला तर संजय मुंडे यांच्याकडनं 500 रुपये. बघा सुवर्ण संधी असेल. हॅलो ते 56 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये आपण पाहतोय. विश्वनाथाने आपण पाहतोय नागराज स्वतः संघ मालक मैदानात आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला सूरजला तुम्ही पाहता ज्यांचा आज वाढदिवस आहे ते स्वतः संघ मालक आहेत लक्ष्मी स्फूर्ती 11 या संघाचे. आणि दुसऱ्या बाजूला आता गोलंदाज आपण पाहतोय विराज मुंडे. सातत्याने आपण पाहतोय नेहमी चर्चेत असणारं नाव आहे विराज. शहरी क्रिकेट असो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असो. चला चला घाई करा प्लीज, जास्त वेळ नका घेऊ प्लीज. पहिलाच बॉल वेगवान होता. विश्वनाथ यांना बेट केलंय. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. पहिल्याही मॅच मध्ये दिव्यांग सानवी 11 ने 55 केल्या होत्या. मात्र तन्मय प्रतिष्ठानला चेस झाल्या नाही. इथे लक्ष्मी स्फूर्ती 11 ने 55 केल्या आहेत. 56चा स्पार्टलक म्हणजे 55 हे आकडा. ज्या विराज सुद्धा आमच्या सोबत आले सकाळी चर्चा केली की 50-55 धावाच होत आहेत. मात्र मॅच थोडस स्पीडअप करा. अजून एक वेगवान चेंडू. वेग प्रचंड आहे विराजकडे. मग अशीच मी उल्लेख केला विराज मुंडे नेहमी चर्चेत असतात. बॉलिंग असो बॅटिंग असो फिल्डिंग असो तिन्ही फॉर्मॅट मध्ये. दोन चेंडू डॉट आलेले आहेत. मिड ऑन ला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ ला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. जयेशला तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षक तकदीर आहेत. चांगली फिल्डिंग.
अखेर सिंगलने विश्वनाथने खातं उघडले, सिंगलने खातं उघडलं तर ते मीत 11चं आता नागराज येते. आता चांगलं बॅटल आहे. नागराज विराज एकाच संघामध्ये खेळतात. आता मात्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात खेळायचे. आकाशन प्रीमियर लीग 2025 6वं पर्व यातच सर्व तुम्हाला पाहायला मिळते. विराजचा पुढचा बॉल इथे मात्र सन्मान दिलाय नागराजने. फक्त जंटल टच केलाय. योग्य वापर आपण पाहतोय. इथे कोणत्याही प्रकारची ताकद वापरली नाहीये, बुद्धीचा वापर केलाय. बॉल सीमा पार चौकार. हॅलो. हॅलो. 6 धावा खर्च केल्या पॉवर प्ले मध्ये. आपण पाहतोय 56चा पाठलाग असताना 50 अजूनही करायचे आहेत मीत 11ला. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आले दुसऱ्या ओव्हरमध्ये जयेश. बॅटिंग करण्यासाठी सलामी आले. सुरुवातीचा काळ आकाशन रेग्युलर संघासाठी सुद्धा जयेश भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत आणि चांगली भूमिका त्यांची नेहमीच राहिलेली आहे. फक्त तुम्हाला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचं लक्षात घ्या. चला नीता स्मृती आणि जयेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. यानंतर नीता स्मृती आणि दिव्यांग सानवी 11. चला टॉस करून घेऊया आपण. दोन्ही कॅप्टन या. नीता स्फूर्तीचे कॅप्टन आलेत का? चला सिद्धेश मुंडे लवकरात लवकर या. गोलंदाज जयेश. विराजने जरी विराजच्या ओव्हरमध्ये चौकार आला असेल मात्र 6 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. 24 बॉलमध्ये 50 अजूनही करायचे आहेत. मीत 11 नागराज मुंडे यांच्या मालकीचा संघ. वन बाउंड चेंडू सीमा पार जाईल लॉकऑफच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. जयेश गोलंदाजी.
काल जेडीने बाळू पाटील संघात बक्षीस भरपूर पटकावले आणि त्याचमुळे तुम्हाला ते नाश्ता घेऊन आले ना. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून आउटफील्ड फास्ट आहे. मात्र बघा क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपत असताना लक्ष्मी स्मृती 11 संघ तुम्हाला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. कारण त्याला माहिती आहे 56 धावा संरक्षण करायचे आपल्याला. 12 धावा झालेले आहेत. बारा धावा दापलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशन प्रीमियर लीग चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. विक्रम मुंडेने एक चांगला झेल टिपलाय. जबरदस्त फिल्डिंग सातत्याने आकाशन 40+ संघाने ते करत असतात आणि विक्रम मुंडेने एक जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज बाद. चरण मडवी यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र नागराजची महत्वाची विकेट इथे मिळाली जयेशला. विक्रम मुंडेने एक जबरदस्त झेल टिपलाय. सातत्याने मी मगाशी उल्लेख केला 40+ चे खेळाडू आहेत. मात्र चांगलं क्रिकेट ते सातत्याने खेळत असतात. आणि आता किशोर आलेत अजून एक 40+ चे खेळाडू. विश्वनाथ आणि किशोर दोन्ही 40+ चे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. मात्र जयेशला कौतुक करावं लागेल कारण की पहिला चौकार लागला, त्यानंतर दुहेरी धाव आली आणि त्यानंतर विकेट आली. 12 धावा दाबालकोती लागल्या. 56 धावांचा पाठलाग मीत 11 ला करायचं या मॅच मध्ये होऊ शकतात. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. ती पार्टनरशिप करावी लागेल. फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. तकदीर कसली अपील करतायत. बेल्स मला वाटतं पडली नाहीये. काय बेल्स 2 धावा तिथे मिळालेत. धावसंख्या 14. बेल्स पडली नाही कदाचित असं वाटतंय. 14 धावा झालेल्या आहेत. 56 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. मीत 11 या टीमला प्रयत्न सुरू आहेत. विश्वनाथ आणि किशोरचे दोन्ही खेळाडू 40+ आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला जयेश पडले. ऑफ कटर तुम्हाला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय आणि कटरचा वापर नेहमीच करत असतात जयेश. डॉट बॉलची जे समाप्ती होते तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे वेगवान गोलंदाजी करू शकता. स्लोअर वन चेंडू गोलंदाजी करू शकता. कटर्स तुम्ही टाकू शकता. ऑफ कटर्स, लेग्स कटर्स, त्याचाच वापर जयेश करतायत किशोरच्या विरोधात. हा फुल टॉस आहे. फिल्डिंग जबरदस्त आहे. रोहन मुंडे तिथे कौतुक करेल रोहन मुंडेचं. षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा दापलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात 6, या षटकात 10, 16 झालेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायच्या 40. त्यात एक विराटचं एक षटक असू शकतं 18 बॉल 40 मध्ये. अनंत मुंडे यांचे सुपुत्र आमच्या सोबत आहेत. विराज आलेत बघा. जबरदस्त क्रिकेटर. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधलं सर्वात चर्चेत असलेले नाव विराजला तुम्ही पाहतायत. जयेश यांचे सुपुत्र काय करतायत. नाही शूज पाहिजे ना त्यासाठी. 18 बॉल 40 ची गरज आहे. विराज आलेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेल मध्ये. मागच्या वर्षी शहरी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिले, पुणे असेल, माळवण असेल, तिथेही जाऊन स्पर्धा गाजवल्या विराजने.
किशोर बघा किती वेगाने धावत आहेत. सतरा बॉल 38. अथर्व बेडेकर बघा 2 धावा इथे मिळाल्यात. पहिल्या 2 बॉलवरती विराटच्या 4 आल्यात. म्हणजे आपण पर्यंत 16 बॉलमध्ये 36 20 धावा झालेल्या आहेत. 36 अजूनही करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे 16 धावा करायचे 36. सोळा चेंडू 36. एक सिंगल मिळाली. 35 धावांची आता गरज आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल 35. काल अशीच मॅच आम्ही पाहिली होती वडोली बी विरुद्ध निजे. निजे संघाला 12 बॉल 35 हव्या होत्या वडोली बीच्या विरुद्ध आणि त्या 35 धावा बनवल्या निजे संघाने. सचिन पाटील आणि दिशाने 2 षटकार मारले. चला कॅप्टन आलेले आहेत रीता स्मृतीचे. किशोरला जीवदान मिळालंय बघा. किशोर जर मैदान थांबले तर कधी ते मॅचला कलाटणी देतील. धावा झाल्या त्या 22. 14 चेंडू 34 धावांची अजूनही गरज आहे. 56चं टार्गेट आहे. चला निता स्मृती आणि दिव्यांग सानवी 11 मध्ये आपण टॉस करणार आहोत. आता नाही का? ओके चला विराज आम्हाला माहिती देतील यानंतरच्या मॅचची. विश्वात काय सांगतायत. डॉट बॉल आहे. 13 बॉल 34. प्रेक्षणीय मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. केव्हीएस फिटनेस विरुद्ध आगासन. आणि मागच्या वर्षी ती मॅच झाली होती प्रेक्षणीय. षटक संपलेलं आहे. 12 बॉल 34 ची गरज. चला पाणी वगैरे हवं असेल तर घेऊन जा. मॅच सुरू करा. 12 बॉल 34 ची गरज. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. मध्ये करायचे आहेत. बंटी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. नाही मागच्याही वर्षी बंटीने चांगली गोलंदाजी केली होती आगासन प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये. तोच बंटी तुम्हाला पाहायला मिळतोय. फिरकी गोलंदाज. फिरकीचा जादूगार बंटी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 बॉल 34. विराज काहीतरी चर्चा करतायत बंटी सोबत.
12 चेंडू 34ची गरज. बंटी आलेत गोलंदाजी करायला. किशोरला एक जीवदान मिळालंय बघायचं आहे त्या जीवदानाचा ते फायदा घेत आहेत का. कालचा दिवस बाळू जेडी साठी खूप चांगला गेलेला आहे. 12 बॉल 34. फटका चांगला आहे. किशोरचा झेल तुम्ही सोडलाय आणि तो आता मागात पडू शकतो या मॅच मध्ये लक्ष्मी 11 टीमला. अठ्ठावीस धावा झाल्यात. 28 अजूनही करायचे आहेत 11 बॉल मध्ये. फिल्डिंग जबरदस्त आहे. चार धावा धावून घेतल्यात. बत्तीस धावा झाल्यात. चार धावा आलेले आहेत. दहा बॉल मध्ये 24 करायचे आहेत. इथेही बॅटची एज लागली होती. तेहतीस धावा झाल्यात. 9 चेंडू मध्ये 23 अजूनही करायचे आहेत. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. हर्षद काय करतायत आता. किशोर मला वाटतं वाज असतील. आठ बॉल 21. बाळू पाटील किशोर चांगली बॅटिंग करत होते तर ते रनआउट झालेत. तेजस आलेत बॅटिंग करण्यासाठी. नक्कीच आमचे सहकारी समालोचक बाळू पाटील सर सांगतायत तेजसने काल चांगली बॅटिंग केली आहे. नाही बाळू आजही करावे लागेल कारण की आता बॉल 8 आहेत आणि धावा 21 करायचे आहेत. शेवटची ओव्हर कोण टाकेल हाही प्रश्न आहे ना. जास्त बाहेर आहे ऑफ स्टंपच्या त्यामुळे व्हाईट बॉल घोषित केलाय. आठ बॉल 20 ची गरज आहे. 36 झालेले आहेत. 56चं टार्गेट आहे. मित 11 एका बाजूला नागराज मुंडे यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला सूरज म्हात्रे यांच्या मालकीचा संघ आणि फटका जबरदस्त आहे कव्हरच्या दिशेने. बघा ज्यांचा आज वाढदिवस आहे सूरज म्हात्रे चांगली फिल्डिंग करतायत आणि ते स्वतः पुरस्कर्ते सुद्धा आहेत आणि त्यामुळे मेहनत त्यांची प्रचंड आहे. 38 धावा झाल्यात म्हणजेच काय 18 जुरी करायची आहेत. 7 बॉल 18. विश्वनाथ चांगली बॅटिंग करतात आता. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. विश्वनाथच्या बॅट मधून आला उपयुक्त चौकार आणि आता चेंडू शिल्लक आहे 6. धावा करायचे 14.
आता गरज आहे. ओमकार पाटील आलेत बघा. ओमकार पाटील यांनी 100 धावा कुठलेल्या आहेत. काल 2 अर्धशतक आपण पाहिलेत. एकच अर्धशतक काल ओमकार पाटील यांचा. चला चला मॅच सुरू करा. 6 बॉल 14 ची गरज आहे. 13 आल्या तर सुपर ओव्हर. बॉलर कोण आहेत बाळू पाटील? जयेशने 1 षटक टाकलेले. विराजने 2 टाकलेत. बंटीने 1 टाकलाय. तकदीर मुंडे आलेत बघा. बिंदास मुंडेंचे बंधुराज. सहा चेंडू 14 धावांची गरज. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट क्रिएटिव्ह विथ क्वालिटी. तुम्ही दुबईमध्ये त्यांना पाहिलेलं आहे, कतारमध्ये पाहिलेलं आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा सातत्याने पाहता, रायगडमध्ये पाहता, भिवंडीमध्ये पाहता. आणि मॅच विराज ज्यावेळी गोलंदाजी करत असं वाटलं होतं सूरज की धावा भरपूर राहतील. आता फिल्डिंग सुद्धा थोडी खराब झाली. आता 14 राहिलेत. 6 चेंडू 14 धावांची गरज. तकदीर सामना टर्न करतील का? पहिला चेंडू डॉट आलाय. 5 चेंडू 14 धावांची गरज. 1 बाउन्सची वॉर्निंग तकदीरला मला वाटतं दिली आहे. 5 बॉल 14. नाही, काल तेजसने चांगली बॅटिंग केली होती. तशीच बॅटिंग तेजसला आता बाळू पडला आज करायची आहे. सूरज पै यांच्या माध्यमातून बघा टी शर्ट सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेले आहे. चेंडू हवेत आहे. पण हर्षदचं एक वैशिष्ट्य की ते एका हातातच झेल पकडले जातात. 2 धावा इथे मिळालेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा आता करायचे आहेत. 6 बॉल 14 ची मॅच. 4 बॉल 12 वर आली. बघायचे तेजस मध्ये क्षमता आहे मात्र सिद्ध करावी लागेल. आता फटका चांगला आहे. कव्हरला गॅप भरपूर मोठी आहे आणि बॉल जाईल सीमा पार. चौकार. पाटीलने काहीतरी कानमंत्र आता डीजे मास्टरला दिलेत असं वाटतंय. 3 बॉल 8 करायचे आहेत. नाही पण कव्हर्सला गॅप भरपूर मोठी आहे. बघा तेजसने जर सामना जिंकून दिला मीत 11 ला तर सूरज पै आमचे सुपर टेनिस क्रिकेट वाहिनीचे सर्वे सर्वा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. बाळू जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. एकही मॅच अजून टाय झाली नाहीये. 3 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. तकदीर फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. एखादी मॅच टाय झाली तर मजा येईल अजूनही आकाशन प्रीमियर लीग मध्ये. होऊ शकते भाऊ कारण 3 बॉल 8 च्या इक्वेशन मध्ये 7 आल्या तर सुपर ओव्हर होईल. चला मॅचचा रिदम तोडू नका. विश्वनाथ सलामीला आलेत मात्र अजूनही ते मैदानात आहेत. 9 स्ट्राइक एंडला. किशोरने जे बॅटिंग केली किशोर मात्र रनआउट झाले. आणि किशोर मुंडे नेहमी चर्चेत असतात 40+ मध्ये. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळ आहेत. फुल टॉस बॉल आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला. टेनिस बॉल आहे मित्रांनो. स्वाभाविक आहे पडल्यानंतर बाउन्स घेतला जाईल. आणि आता 2 बॉल 6 ची गरज. बोल अशीच मॅच झाली होती काल उंबारली विरुद्ध सोनारपाडा. मात्र स्ट्राइक एंडला अमर ठाकूर होते त्यामुळे ते नेहमीच षटकार मारतात लांब आणि तशाच मॅचेस अमर ठाकूरला आवडतात. 2 बॉल 6 इथे तेच इक्वेशन आहे.
2 बॉल 6. फुलटॉस आहे. विराज थांबले. नाही, विराजच्या हातात बॉल आहे त्यामुळे नाही, यासाठी विराजने आयडिया केली मला वाटतं. आता 1 बॉल 3. बघा, विश्वनाथ मुंडे यांनी जर चौकार मारला तर सूरज पै सुपर टेनिस क्रिकेट .inच्या सर्वा यांच्याकडनं 500 रुपये आहेत. आणि विराजची चालाकी बघा तुम्ही, त्यांना स्ट्राईकला तेजसला ठेवायचं नव्हतं. 1 बॉल 3 धावा हव्यात. 2 आल्या तर सुपर ओव्हर. एक बॉल 3 ची गरज आहे. 2 आल्या तर बाळू पाटील सुपर ओव्हर. सुपर ओव्हर होईल का? आगासन प्रीमियर लीग मधली पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? आणि विश्वनाथ यांनी जर चौकार मारला तर सूरज पै यांच्याकडनं 500 रुपये सुद्धा आहेत. विराजला तेजस स्ट्राईकला नको हवे होते, त्यामुळे त्यांनी चेंडू हातात ठेवला. बरोबर, अभय यांचा रॉयल एंट्री आता झाली आहे व्यासपीठावरती. आणि आल्यानंतर जे प्रेक्षक शांत बसले होते स्टेजवरती त्यांनाही नक्कीच थोडीशी स्माइल आली. बघा, 2 धावा आल्या तर राकेश सर सुपर ओव्हर होईल. 1 बॉल 3 ची गरज. मॅच आवडली असेल तर टाळ्या होत्या. विश्वनाथ मुंडेने जर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपये. विशाल मुंडे यांच्याकडनं 1000 रुपये. क्या बात आहे. 1 बॉल 3. आणि तकदीरने हा सामना जिंकून दिलाय. आणि त्याचसाठी विराजने बॉल हातामध्ये ठेवला, तेजसला 9 सेकंडला ठेवला. हा फायदा असतो, चालाकी पाहिजे तुमच्याकडे क्रिकेटमध्ये, आणि ती विराजने दाखवली या मॅच मध्ये. त्यामुळे हा सामना जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो लक्ष्मी स्मृती 11 टीमने हा गिफ्ट असेल बर्थडे बॉय सूरज म्हात्रेसाठी.